तर आज आपण बनवणार आहोत स्वीटकॉर्नचं सूप. हे सूप पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये प्यायला खूप छान लागतं. सध्या पावसाळा चालू आहे, बाहेर पाऊस पडत आहे, थंडगार वातावरण झालेलं आहे. थंडगार वातावरणात हे गरमागरम सूप प्यायला खूप छान लागतं. तर सूप बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी स्वीटकॉर्न घेतलेले आहेत. ताजी अशी फ्रेश मक्का घेतलेली आहे मी. आता सध्या मार्केटमध्ये भरपूर सारी मक्का मिळते. तर मी इथं 1 कणीस सोलून घेतलेला आहे. मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला हे स्वीटकॉर्न घालायचे आहेत. आता इथं मी 2 ते 3 चमचे स्वीटकॉर्न काढून ठेवलेले आहेत. बाकीचे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरमध्ये याची. हे स्वीटकॉर्न मी न पाणी घालताच बारीक करून घेतलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आता आपल्याला परत हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पाणी घातल्यानंतर बारीक पेस्ट करायची आपल्याला. एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे चाळणीनं गाळून सुद्धा घेऊ शकता, पण मी गाळून घेणार नाही. असं सूप बनवणार आहे, कारण हे मी बारीक एकदम पेस्ट करून घेतलेले आहे याची पाणी घालून. ते कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये घालायचं आपल्याला बटर. बटर व्यवस्थित आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. बटर आपलं व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी चॉप करून घेतलेल्या आहेत, ते घालायचे आहेत. आता गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरच आपल्याला हे लसूण परतून घ्यायचं आहे बटरमध्ये. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही 1 चमचा साजूक तूपसुद्धा घालू शकता. तुपामध्ये सुद्धा सूप बनवलेलं खूप छान लागतं. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप गाजर घेतलेला आहे मी बारीक, एकदम बारीक कापून. इथं मी स्वीटकॉर्न जे आपण बाजूला काढून ठेवले होते ते घालायचे आहेत आपल्याला. आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. स्वीटकॉर्न, गाजर आणि लसूण. गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे. गाजर आणि स्वीटकॉर्न मी 2 ते 3 मिनिट मोठ्या गॅसवर परतून घेतलेला आहे. तुमच्याकडे बीन्स असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता. माझ्याकडे नाही म्हणून मी घातलेलं नाही आहे. तर व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे. यामध्ये घालायचं आहेत आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेलं स्वीटकॉर्नची पेस्ट घालायची आपल्याला. पेस्ट घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवायचं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला आणखीन 2 वाट्या पाणी. सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घातलेलं आहे स्वीटकॉर्न मिक्सरमधून काढताना. आता आपल्याला 2 वाट्या पाणी घालायचं आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता असं मस्त टेक्स्चर आलेलं आहे. आता आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. सूप आपलं उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला 2 ते 3 मिनिट हे सूप शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे. तर आपलं सूप व्यवस्थित शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ. त्यानंतर 1 चमचा साखर घेतलेली आहे. साखरेमुळं आपलं सूप खूप छान लागतं. इथं मी पाव चमचा मिरेपूड म्हणजेच ब्लॅक पेपर पूड घेतलेले आहे, ते घालायचे आपल्याला. ते व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपल्या सूपला दाटसरपणा येण्यासाठी मी इथं 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे.
तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर. आता आपल्याला ह्या सूपमध्ये हे कॉर्नफ्लॉवरची स्लरी घालायची आहे थोडी थोडी करून. मस्त झालेलं आहे आपलं सूप, तुम्ही बघू शकता. तर कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हे सूप परत एकदा उकळून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर मी हे 2 मिनिट सूप शिजवून घेतलेलं आहे. असं मस्त झालेलं आहे सूप, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये घालायची आपल्याला थोडीशी कांदा पात. असं मस्त गरमागरम आपलं स्वीटकॉर्नचं सूप तयार झालेलं आहे. आता आपण खाली काढून याला सर्व करून घेऊया. गरमागरम आपलं स्वीटकॉर्नचं सूप तयार झालेलं आहे. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये हे प्यायला खूप छान लागतं. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.